बऱ्याचशा ताईंच्या DM आणि कमेंटवरती ना आज मी बॉक्स घेऊन बसली. नमस्कार, मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ना सकाळी सकाळी मस्त नाश्ता वगैरे झाला आणि पहिलं ना मी आज तूप करायला घेतलं होतं. तर 7 ते 8 दिवसांची साई वगैरे ठेवलेली होती आणि मस्त असं त्याला रात्री दही लावून ठेवलेलं होतं थोडंसं. नंतर सकाळी उठल्यानंतर म्हटलं आधी आपण लोणी काढून घेऊयात, म्हणून मग मिक्सरला फिरवून घेतलं. 2 बॅचमध्ये घेतलं मी आणि मस्त असं लोण्याचे गोळे निघाले. अक्षरशः मला ना हे करताना ना आजीची खूप आठवण येत होती, कारण की ना आजी ना दर 2 दिवसांनी ना असं लोणी काढायची. मस्त घरचं दूध वगैरे होतं त्याच्यामुळे, आणि तेच फील मी आज घेत होते, कारण की ना मी बऱ्याच वर्षानंतर आता हे आज तूप घरी बनवलेलं होतं आणि त्याच्यानंतर मस्त ते कढायला ठेवलं. आणि लेकीचं ना एकीकडे लुडबुड चाललेलीच होती. कढायला मी ठेवलं हे आणि तिचं मग चाललं होतं मला झाडांना पाणी घालायचंय, झाडांना पाणी घालायचंय. पण म्हटलं आता एवढा पाऊस पडलाय, तू कशाला एवढंच झाडांना पाणी वगैरे घालतेस. तर नाही, तिला मग ते पाणी वगैरे नेऊन दिलं. म्हटलं कर तुला काय करायचंय ते. आणि एकीकडे आपलं हे तूप जे आहे ना ते कढायला ठेवलेलं आहे मंद आचेवरती. आणि मग हिचं बघू शकता ही काय चाललंय बघा आता. हे जे काही इमिटेशन ज्वेलरी आहे ती दाखव, लेटेस्टची इमिटेशन ज्वेलरी दाखव. तर दाखवते मी आज. मुहूर्त मिळाला आहे मला खरं तर. सगळ्यात ट्रेंडिंगचं, सगळ्यात आवडीचं सध्याचं माझं जे मंगळसूत्र आहे ते आहे हे. बघू शकता इतक्या भरीव वाट्या आहेत ना याच्या, बघू शकता तुम्ही. आणि सेम इयरिंग्स पण आहेत याच्यावरती. आणि हे असं वेअर केल्यानंतर ना इतकं सुंदर दिसतं, म्हणजे सिंपल सोबर. आणि हे मोठं असं जे आहे ना साडीवरती एक नंबर दिसतं. आणि याच्यावरती सेम कानातले आहेत, बघू शकता. हे इयरिंग्स आहेत त्याच्यावरचे आणि मला प्रचंड आवडलेलं आहे. बघू शकता याचं डिझाईन. आधी मी डिझाईन सगळे दाखवते आणि मग सांगते काय कुठून घेतलेलं आहे. आणि याचा जो कलर आहे ना तो एकदम फिनिशिंगमध्ये आहे. कलर वगैरे जे आहे, डिझाईन वगैरे अगदी जवळून दाखवलेलं आहे मी, तुम्हाला बघू शकता. आणि त्याच्यानंतरचं त्याच्यावरतीच सेम जातील असे हे झुमके आहेत. हे मी वेगळे घेतलेले आहेत. त्याच्यावरती जे छोटे कानातले ते, आणि हे जे झुमके आहेत हे बघू शकता तुम्ही. असे सुंदर असे झुमके आहेत, ते आपण साडीवरती वगैरे वेअर करू शकतो. त्यानंतर दुसरं मंगळसूत्र आहे हे मी बरंच आधी घेतलेलं आहे, पण याचं डिझाईन वगैरे बघू शकता, फिनिशिंग बघू शकता, इतकं सुंदर आहे. आणि हे आपल्या कुठल्याही साडीवरती कधीही वेअर करा, ट्रेंडिंग आहे. त्यानंतर आहे छोटे छोटे जे काही सध्याची शॉपिंग आहे ना ते दाखवते मी तुम्हाला. त्यानंतर हा एक छोटासा नेकलेस आहे, इतका सुंदर दिसतो गळ्यात घातल्यानंतर. आणि कुठल्याही साडीवरती घाला तुम्ही, फॅन्सी साडीवरती घाला किंवा काठपदर साडीवरती घाला, एक नंबर. सेम कानातले आहेत, पण कानातले सध्या मला सापडत नव्हते. त्यानंतर मध्ये मी कानातले वेअर केलेले होते बघा, हे इयर कफ. प्रचंड डिझाईन आहे त्याच्यामध्ये पण. आणि झुमका खालून आहे. आणि त्यानंतर हे. आणि ताईंच्या ना बऱ्याच रिक्वेस्ट होत्या की तुझं ज्वेलरी दाखव. आणि मुहूर्त काही मिळत नव्हता, म्हणजे कसं निवांत वेळच मिळत नव्हतं मला हे सगळं दाखवायला. त्यानंतर हे सुद्धा एअरकफ आहेत. हे अशा पद्धतीचे, नाही इकडच्या कानाचे हे अशा पद्धतीचे, जे मी वेअर केलेले असतील एखाद्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला माहिती आहे. तर हे पण आहेत. जे सध्या जे दाखवते ना मी तुम्हाला ते सगळं लेटेस्टचं आहे. आणि हे सगळी ज्वेलरी जी आहे ना, ही सगळी ज्वेलरी जी आहे ती आपली रखुमाई साजमधून घेतलेली आहे. मी इथे तुम्हाला पेज मेन्शन करते. इतक्या सुंदर सुंदर डिझाईन आहेत, इतक्या व्हरायटी आहेत. तुम्ही माझ्या विश्वासावरती सगळ्या गोष्टी तुम्ही मागवू शकता आणि क्वालिटी एक नंबर मिळेल तुम्हाला प्रत्येक ज्वेलरीची. तर बऱ्याचशा ताईंची रिक्वेस्ट होती, त्यामुळे मी ही लेटेस्टची ज्वेलरी जी आहे ती तुम्हाला दाखवलेली आहे. संपूर्ण ज्वेलरी ही आपण रखुमाई साज अहिल्यानगर इथून घेतलेली आहे. तर यांचं पेज मी मेन्शन केलेलं आहे, विश्वासाने मागवू शकता. आपलं घरचं पेज आहे, त्यामुळे अगदी विश्वासाने खरेदी करा. आणि या सणासुदीला, दिवाळीला अजून छान छान व्हरायटी येणार आहेत. नक्की पेजला व्हिजिट करा आणि त्याचबरोबर फॉलो करून. त्यानंतर ते मला ना एक 10वी ग्रुपचा GTचा अनाउन्समेंट व्हिडिओ शूट करायचा होता. तो शूट केला, त्याचं एडिट केलं आणि मग तो अपलोडही केलेला होता. त्यानंतर
त्यानंतर मग घेतलं जेवायला आणि सध्या नवरात्र चालू आहे म्हणून मग माझा तर काही उपवास नसतो, मिस्टरांचा असतो, म्हणून एकीकडे वरई आणि शेंगदाण्याची आमटी आहे आणि चपाती आणि भेंडीची भाजी असं जेवणाचा मेनू होता. आज मस्तपैकी जेवण केलं, दुपारी थोडा आराम केला आणि मग संध्याकाळच्या वेळेला ना आम्ही गेलो कात्रजला. तर कात्रजला ना यांचे जे स्टुडंट आहेत ना मिस्टरांचे, त्यांच्या घरी ना अक्कलकोटवरून ना स्वामींच्या पादुका आलेल्या होत्या, तर त्याचं दर्शन घ्यायला म्हणून आम्ही गेलेलो होतो. आणि आजचा इतका सुंदर दिवस गेला होता माझा. तर कंटिन्यू ब्लॉग करण्याचा प्रयत्न करते आहे आता, तर नक्की फॉलो करून ठेवा. यूट्यूबवरती बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच नवनवीन ब्लॉग मी घेऊन येईल आजपासून. चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.